आता आर्टिकल 19 मध्ये काय बघितलं तर आर्टिकल 19 मध्ये आपण स्टार्ट केलं होतं ह्यामध्ये प्रोटेक्शन ऑफ सर्टन राईट्स रिगार्डिंग फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन एक्सेट्रा जे काय असेल ते त्यामध्ये. आता ह्यामध्ये काय पहिला आपण काय बघितलं की आर्टिकल 19 क्लोज 1A मध्ये बघितलं की फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन एवढंच लक्षात ठेवायचं. ए मध्ये काय बघितलं आपण फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. आता त्यामध्ये काय सांगितलं की सिटीजन कॅन फ्रीली एक्सप्रेस देअर म्हणजे कोणताही इंडिव्हिज्युअल असो तुम्ही असू दे मी असू दे कोणताही इंडिव्हिज्युअल असू दे ह्यामध्ये त्यांचा जो फ्रीली एक्सप्रेस करू शकतात काय एक्सप्रेस करू शकतात त्यांचे थॉट्स एक्सप्रेस करू शकतात ओपिनियन एक्सप्रेस करू शकतात थ्रू दी स्पीचेस. स्पीच देऊ देत म्हणजे कोण जे कॉमन पीपल्स आहेत किंवा आपल्या सोसायटीमध्ये किंवा मीडियावर असू दे किंवा ओपिनियन्स असू दे एखाद्या गोष्टी बाबतीत किंवा स्पीच रायटिंग प्रेस और अदर मीन्स इन्क्लुडिंग राईट टू रिमेन सायलंट. ह्यामध्ये तर राईट टू रिमेन सायलेंट सुद्धा इन्क्लुडेड आहे. तर फॉर एक्झाम्पल राईट टू रिमेन सायलेंटचा प्रश्न काय येतो ह्यामध्ये कसं म्हणजे राईट टू रिमेन एखाद्या गोष्टी आपल्याला सांगायच्या नसतील एखाद्या गोष्टी आपल्याला नाही सांगायचं तर त्यावेळेस आपण राईट टू रिमेन काय करू शकतो सायलेंट पण राहू शकतो. म्हणजे आर्टिकल 19 मध्ये 19 क्लॉज 1A मध्ये राईट टू रिमेन सायलेंट पण इन्क्लूड होते. मग ह्यामध्ये केस लॉ कोणता होता राईट टू रिमेन सायलेंटशी रिलेटेड आणि राईट टू रिमेन सायलेंटचं एक्झाम्पल सांगते बघा ह्यामध्ये की सगळ्यात पहिला काय की आता केस लॉ असणार आहे. बरं इथं नाही लिहून घ्या. तर ह्यामध्ये सगळ्यात पहिला विजय इमॅन्युअल आहे. खाली गेले विजय इमॅन्युअल वर्सेस स्टेट ऑफ केरलाची केस आहे ह्यामध्ये. त्यामध्ये राईट टू रिमेन सायलेंट हा काय केलाय ह्यामध्ये राईट टू रिमेन सायलेंट आपल्याला राईट आहे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन मध्ये आपल्याला सायलेंट सुद्धा राहू शकतो आपण ह्या गोष्टीमध्ये. त्यामध्ये काय झालं तर 3 स्कूल स्टुडंट बिलॉंग टू दी जेहॉव विटनेस ख्रिश्चन डॉमिनिएशन. They stood respectfully during the national anthem but did not sing it because of their religious beliefs. म्हणजे काय झालं होतं की त्यांचं काहीतरी एक स्कूल होता आणि 3 स्टुडंट होते त्यामध्ये ह्या विजय इमॅन्युअल मध्ये ह्या केसमध्ये. मग त्यांनी काय केलं होतं की रिस्पेक्टफुली त्यांचं जे नॅशनल अँथम आहे म्हणजे आपले जे इंडियाचं असू दे किंवा कुठल्या आता स्टेट ऑफ केरला म्हणजे इंडियाचं नॅशनल अँथमला काय केले होते राहिले होते उभे आणि शांतपणे राहिले होते आणि रिस्पेक्टफुली उभा राहिले होते. पण त्यांनी नॅशनल अँथम सिंग करत नव्हते म्हणजे म्हणत नव्हते ते. मग ह्यामध्ये काय झालं होतं की राईट टू रिमेन सायलेंट ऑल्सो इज इट इज अन पार्ट ऑफ अन आर्टिकल 19 क्लॉज 1A. कारण जर म्हणायचं नाहीये ना त्यांना कारण त्यांचे रिलिजियस काहीतरी ह्यामध्ये काय आहे रिलिजियस रिस्पेक्टला त्यांनी रिलिजियस बिलीफला धरून त्यांनी ते गाणं जे आहे ते म्हणले नाहीये त्यामध्ये. तो काय झालं यामध्ये राईट टू रिमेन सायलेंट सुद्धा आहे कारण त्यांनी रिस्पेक्टफुली उभा तर राहिले होते त्यावेळेस. त्यामुळे हे काय आहे राईट टू रिमेन सायलेंट. आता स्कूल एक्सपेल्ड देम त्यांना काय केलं स्कूलनं काढून टाकलं होतं ह्यावेळेस. मग इश्यू काय अराईज झाला की डज फोर्सिंग स्टुडंट टू सिंग द नॅशनल अँथम व्हायलेट देअर फंडामेंटल राईट्स. म्हणजे आता आपण ह्यामध्ये इश्यू काय अराईज झाला की डज दी फोर्सिंग स्टुडंट्स आपण स्टुडंट्सना फोर्स करून ह्यामध्ये नॅशनल अँथम सिंग करण्यासाठी लावणे हे काही फंडामेंटल राईटचा म्हणजे व्हायलेशन होत नाही का ह्यामध्ये. मग त्यावेळेला काय झालं की म्हणजे त्यांनी एक बिलीफ त्यांनी ठेवलेले असतात ना आपण बिलीफ मध्ये ह्यामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशन बिलीफ थॉट्स आपण म्हटले तर आपले बिलीफ्स आपण ठेवू शकतो पण दुसऱ्यांना आपण डिसरिस्पेक्ट करायचं नाही रिस्पेक्ट ठेवायचा. मग ह्यामध्ये जजमेंट काय आला सुप्रीम कोर्टचा इथे सुप्रीम कोर्टचा काय जजमेंट आला की राईट टू सायलेंट अपहेल्ड झालं या केसमध्ये. एवढंच लिहायचं यामध्ये. काय लिहायचंय तर स्टुडंट हॅड शोन रिस्पेक्ट बाय स्टँडिंग. पहिली गोष्ट तर स्टुडंटने अपमान केला नाहीये ह्यामध्ये रिस्पेक्ट डिसरिस्पेक्ट केला नाहीये ह्यामध्ये रिस्पेक्ट दाखवलाय. स्टुडंट हॅड शोन दी रिस्पेक्ट बाय स्टँडिंग दे कुड नॉट बी कंपेल्ड टू सिंग दी नॅशनल अँथम. त्यांना आपण कारण ते फंडामेंटल कशामध्ये DPSPI मध्ये डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज फंडामेंटल ड्युटीज मध्ये हे जातात फंडामेंटल ड्युटीज मध्ये जातात. मग फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन इन्क्लूड राईट टू रिमेन सायलेंट ऑल्सो. मग ह्या केस थ्रू काय झालं फर्स्ट टाइम राईट टू रिमेन सायलेंट जो आहे हा पॉइंट इथं रेज झाला. मग आपल्याला हे सगळे पॉइंट लिहायचे आर्टिकल 19 मध्ये. 19चा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. मग आपण 19(1)A मध्ये काय काय बघितलं होतं
ह्यामध्ये सगळे एवढं बघितलं तर स्पीच, ह्यामध्ये रायटिंग, एक्सप्रेशन, प्रेस, अदर मीन्स, इन्क्लूड्स राईट टू रिमेन सायलेंट. तर राईट टू रिमेन सायलेंट म्हणल्या काय यायला पाहिजे तोंडात, बिजॉय इमॅन्युअलची केस यायला पाहिजे. बिजॉय इमॅन्युअल वर्सेस स्टेट ऑफ केरला. स्टेट ऑफ केरला, बिजॉय इमॅन्युअल लक्षात आलं तर लक्षात ठेवायचं कसं, स्कूलचे 3 स्टुडंट होते, ते काय केले नाहीत ह्यामध्ये नॅशनल अँथमला रिस्पेक्टफुली उभा राहिले होते पण सिंग केले नाहीत त्यांनी, त्यामुळे त्यांना काय केलं, एक्सपेल म्हणजे काढून टाकलं त्यांना. काढून टाकल्यानंतर काय झालं, त्यांचा फंडामेंटल राईट व्हायोलेट झाला ऑब्व्हियसली. तर सुप्रीम कोर्टने काय निर्णय दिला ह्यामध्ये, फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस दी राईट टू एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन इन्क्लूड राईट टू रिमेन सायलेंट ऑल्सो. हे सुद्धा त्यामध्ये काय होणार आहे, इन्क्लूड होणार आहे. हा झाला बिजॉय इमॅन्युअलचा केस. तर पुढं काय आहे, हा पार्ट इथपर्यंत वेगळा झाला. हा जो पार्ट आहे हा पार्ट वेगळा, प्रत्येक वेळेस लिहिताना कसं लिहायचं एवढं झालं हा पार्ट. तिथनं खाली सब्जेक्ट टू रिझनेबल रिस्ट्रिक्शन, तर रिझनेबल रिस्ट्रिक्शन लिहायचे आपल्याला. रिझनेबल रिस्ट्रिक्शन मध्ये काय काय येणार, आर्टिकल 19 क्लॉज 2 मध्ये sovereignty, integrity, security of the state, friendly foreign relations, public order, decency, morality, contempt of court, defamation and incitement, हे सगळे जे आहेत ह्यामध्ये इन्क्लूड होणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यामध्ये पब्लिशिंग अ न्यूज पेपर आर्टिकल, क्रिटिसाइजिंग अ गव्हर्नमेंट इज अलाउड, म्हणजे गव्हर्नमेंटला आपण कुठलं तरी क्रिटिसाइज करायला अलाउड आहे. अ सिटीजन कॅन रिफ्यूज टू सिंग अ नॅशनल अँथम. आता ह्यामध्ये काय म्हणलं, सिटीजन काय करू शकतो, त्यामध्ये नॅशनल अँथम सिंग करण्यासाठी रिफ्यूज करू शकतात. मग ते आत्ताच आपण केस बघितलं बिजॉय इमॅन्युअलची केस, राईट टू रिमेन सायलेंट, त्यामध्ये येणार आहे. आता नेक्स्ट सब क्लॉज आहे, ह्यामध्ये आर्टिकल 19(1)(b आहे. तर आर्टिकल 19(1)(b काय, राईट टू असेंबल पीसफुली विदाउट आर्म्स. म्हणजे ह्यामध्ये काय म्हणताय, आता फॉर एक्झाम्पल ह्यामध्ये इफ यू ऑर्गनाइज अ पीसफुल प्रोटेस्ट आउटसाइड द कलेक्टर्स ऑफिस, म्हणजे तुम्ही एका कलेक्टरच्या ऑफिसच्या बाहेर तुम्ही काहीतरी तुमची डिमांड आहे आणि तुम्ही काय करायला मध्ये पीसफुली ह्यामध्ये काय करायलाय, असेंबल. असेंबल म्हणजे जे असं सगळे गोळा होऊन वगैरे मागणी करण्यासाठी जातात ना, स्ट्राईक वगैरे करतात त्या टाइप मध्ये. मग सिटीजन कॅन होल्ड अ मीटिंग्स, प्रोसेशन, डेमॉन्स्ट्रेशन पीसफुली अँड अनआर्म्ड, म्हणजे अनआर्म्ड म्हणजे काय, वेपन बिपन घेऊन फिरायचं नाही आहे त्यामध्ये, विदाउट वेपन, अनआर्म्ड असायला पाहिजे. मग आता ह्यामध्ये काय म्हणलं, यू ऑर्गनाइज अ पीसफुल प्रोटेस्ट आउटसाइड द कलेक्टर्स ऑफिस, म्हणजे कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन, ऑफिसच्या बाहेर जाऊन तुम्हाला काय तर ते नारा वगैरे देतात तशा टाइप मध्ये करतात ना, त्यामध्ये काय असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल अ स्टुडंट प्रोटेस्ट अ मार्च विदाउट आर्म्स इज व्हॅलिड, म्हणजे काहीतरी असं झाल्यानंतर काहीतरी असं मोठं काहीतरी मोर्चा वगैरे काढतात त्या टाइप मध्ये तुम्ही काढू शकता, मोर्चा वगैरे काढा, व्हॅलिड आहे. पण रिझनेबल रिस्ट्रिक्शन काय आहे, त्यामध्ये सगळ्या गोष्टीला रिझनेबल रिस्ट्रिक्शन आहेत. आपण आर्टिकल 19(1)(a) मध्ये पण रिझनेबल रिस्ट्रिक्शन बघितल्यात, नंतर मी विचारणार आहे. आर्टिकल 19(1)(b) मध्ये पण रिझनेबल रिस्ट्रिक्शन आहेत. ते रिझनेबल रिस्ट्रिक्शन कुठे आहेत परत बघायचे आहेत नंतर, आर्टिकल 19 क्लॉज 3 मध्ये. मग आता ह्यामध्ये कोणकोणते रिझनेबल रिस्ट्रिक्शन आहेत, तर ह्यामध्ये बट इफ प्रोटेस्ट बिकम व्हायलेंट, पीपल स्टार्ट डॅमेजिंग बसेस, पब्लिक प्रॉपर्टी, म्हणजे ह्यामध्ये काहीतरी बसेस, पब्लिक प्रॉपर्टीला आग लावणे, असं काहीतरी प्रोटेस्ट करत असतील त्यांनी, स्ट्राईक करत असतील, तर ते हार्मफुल आहे. हार्मफुल ऑफ द सॉव्हरेनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द स्टेट. So that type of assemble is not allowed under the Indian Constitution. This is not protected by fundamental rights. ह्यामध्ये ते प्रोटेक्शन मिळणार नाही तुम्हाला फंडामेंटल राईट्स मध्ये. आता ह्यामध्ये केस आहे, खूप इम्पॉर्टंट केस आहे या, हिम्मतलाल शहा वर्सेस पोलीस कमिशनर. ह्यामध्ये काय की सगळ्यात पहिलं आपण बघताना कसं बघितलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर ह्यामध्ये काय केलं, कॉन्स्टिट्यूशन ने काय म्हणजे प्रत्येक सिटीजनला ह्यामध्ये राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे राईट सगळ्यांना दिले होते. पीसफुली असेंब्ली करायची पण ह्यामध्ये काय केली होती, पीसफुली असेंब्लीचा पण राईट दिला होता. मग सिटीजन पीसफुली असेंब्ली करू शकतात पण विदाउट आर्म्स करणार. पण त्यावेळेस काय, बॉम्बे पोलीस ऍक्ट होता. मग बॉम्बे पोलीस ऍक्ट मध्ये काय होतं की पब्लिक स्ट्रीटवर जे मीटिंग्स घेतात त्यांना परमिशन द्यायचं आणि द्यायचं नाही हे राईट्स कुणाकडे होते, पॉवर्स कुणाकडे होते, बॉम्बे पोलीसच्या कमिशनर ऑफ पोलीस कडे होते. मग मिस्टर हिम्मतलाल के शहा होते, काय काय मिस्टर हिम्मतलाल शहा. मग हिम्मतलाल शहा जे होते ना, त्यांनी काय केले, अहमदाबाद मध्ये काय केले, पब्लिक स्ट्रीटवर, अहमदाबाद मध्ये पब्लिक स्ट्रीटवर त्यांना काय करायचं होतं, एक मीटिंग भरवायची होती, मीटिंग.
मग त्यांनी काय केली, पोलीस कमिशनरकडे काय केली, ह्यामध्ये परमिशन मागितली. मग पोलीस कमिशनरने काय केले की पोलीस कमिशनरनं त्या रूल्सचा म्हणजे जो बॉम्बे आपण पोलीस ऍक्ट म्हणलो ना त्या रूल्सचा ह्यामध्ये प्रोटेक्शन घेऊन म्हणजे त्यांचा आधार घेऊन काय केले की परमिशन जो आहे त्यांनी नाही म्हणून सांगितलं तुम्ही करायचं नाही ह्यामध्ये जो तुमचा पब्लिक असेंब्ली आहे तो करायचा नाही काय स्ट्रीटवर वगैरे. मग त्या रूलमुळे कमिशनरला जवळजवळ ऍब्सोल्यूट डिस्क्रिशन मिळत होते म्हणजे पूर्ण कमिशनरच्या हातात होतं की द्यायचं की नाही. पूर्ण डिस्क्रिशन बरोबर आहे चुकीचं आहे काय नाही डिस्क्रिशन मला नाही घ्यायचं विषय संपला असं म्हणजे त्या पूर्ण डिस्क्रिशन ऍक्ट मध्ये लिहून ठेवले ना की देऊ पण शकता नाही पण देऊ शकता. मग आता नेक्स्ट काय झालं की मिस्टर हिम्मतलाल जे होते त्यांनी काय केले यामध्ये की गेले ते कोर्टात गेले आणि केस दाखल केली. आणि त्यामध्ये पब्लिक ह्यामध्ये त्यांनी आर्ग्युमेंट काय होतं त्यांच्या बाजूचा की पब्लिक स्ट्रीट हा पब्लिकचा आहे म्हणजे पब्लिक स्ट्रीट आपण काय म्हणतो की हा कुणाचा नाहीये हा तुझा आहे का माझा आहे जो रोड आहे तो पब्लिकचा आहे सगळ्यांसाठी युज करतोय आपण. मग पब्लिक स्ट्रीट कुणासाठी आहे पब्लिकसाठी आहे. जर आम्ही पीसफुली मीटिंग जो आहे तो घेत असेल तर पोलीस कमिशनरला म्हणजे यामध्ये मीटिंगच बंद करण्याचा काही अधिकार नाहीये ह्यामध्ये असं त्यांनी आर्ग्युमेंट केले. मग सुप्रीम कोर्टमध्ये त्यांनी काय केली पिटिशन दाखल केली ह्यामध्ये. मग इश्यूज काय रेज झाले ह्या केसमध्ये की वेदर द सिटीजन हॅव फंडामेंटल राईट्स टू होल्ड पीसफुल पब्लिक मीटिंग्स ऑन पब्लिक स्ट्रीट्स अंडर आर्टिकल 19(1)(b). त्यामध्ये फंडामेंटल राईट्स होल्ड म्हणजे फंडामेंटल राईट्स जो आहे आपला की आपण पीसफुली जो असेंबल होल्ड करतो पब्लिक स्ट्रीटवर तो आर्टिकल 19(1)(b) मध्ये आपला व्हॅलिड आहे का. सेकंड पॉईंट काय वेदर द पोलीस कमिशनर कॅन कम्प्लिटली प्रोहिबिट करू शकतात का पोलीस कमिशनर आपल्याला की पब्लिक रोडवर स्ट्रीटवर आपल्याला असं पीसफुल मी वर्ड युज केलाय असेंब्ली मधले नाहीये फक्त यामध्ये पीसफुल म्हणजे शांतपणे यामध्ये तुम्ही काय करायला मोर्चा वगैरे काढाल त्याला ह्यामध्ये काय नकारू शकतात का. थर्ड पॉइंट वेदर द स्टेट कॅन रेग्युलेट पब्लिक मीटिंग फॉर पब्लिक ऑर्डर. आता ह्यामध्ये वेदर द स्टेट कॅन रेग्युलेट पब्लिक मीटिंग पब्लिक ऑर्डर साठी मीटिंग होल्ड करू शकतात का. आता हेल्ड पण आणि त्यामध्ये हेल्ड काय झालं की सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट आर्टिकल 19(1)(b) म्हणजे ह्यामध्ये प्रत्येक सिटीजनला एव्हरी सिटीजनला काय करतं त्यामध्ये पीसफुली अँड विदाउट आर्म असेंबल होल्ड करण्याचा राईट आहे फंडामेंटल राईट आहे. हा फर्स्ट पॉइंट झाला. सुप्रीम कोर्टनं काय हेल्ड केलं फर्स्ट पॉइंट नोट डाऊन करून घ्या. ह्यामध्ये फर्स्ट पॉइंट काय हेल्ड झालं की आर्टिकल 19 क्लॉज 1(b) एव्हरी सिटीजनला काय सांगतो की पीसफुली विदाउट आर्म एकतर पहिली गोष्ट पीसफुली तुम्ही काय करा ह्यामध्ये मीटिंग होल्ड करा असेंबल होल्ड करा. सेकंड थिंग विदाउट आर्म्स असेंबल तुम्ही हेल्ड करू शकता हा तुमचा फंडामेंटल राईट आहे. हा फर्स्ट पॉइंट झाला. सेकंड पॉइंट काय झाला पब्लिक स्ट्रीट हे सिटीजनच्या काय आहेत यूजसाठी आहेत म्हणजे पब्लिक स्ट्रीट जे आहे ते सिटीजनसाठी आहेत सिटीजन यूज करतात. त्यामुळे सिटीजनना तिथे पीसफुल मीटिंग घेण्याचा काय आहे राईट आहे यामध्ये. सेकंड गोष्ट. थर्ड थिंग काय हेल्ड केलं तर द स्टेट रिझनेबल रेग्युलेशन करू शकतात. आपण बघितलं ना रिझनेबल रेग्युलेशन काय काय होते ते आताच बघितलं सॉव्हर्निटी इंटिग्रिटी पब्लिक ऑर्डर हे रिझनेबल रिस्ट्रिक्शन काय करू शकतात त्यामध्ये इम्प्लाय करू शकते स्टेट. मग ट्रॅफिक कंट्रोल असू दे पब्लिक सेफ्टी असू दे पब्लिक ऑर्डर असू दे पण स्टेट किंवा पोलीस कमिशनर ब्लँकेट बॅन लावू शकत नाही म्हणजे पूर्णच आर्बिटरी पॉवर वापर करून ह्यामध्ये ब्लँकेट बॅन म्हणतात त्याला. ब्लँकेट बॅन वापरू शकत नाही ह्यामध्ये. मग ह्यामध्ये वापरून मीटिंगला परमिशन ह्यामध्ये काय करू शकत नाकारू शकत नाही डिनाय करू शकत नाही परमिशनला. आर्टिकल 19(1)(c) मध्ये राईट टू फॉर्म असोसिएशन और युनियन्स राईट टू फॉर्म असोसिएशन और युनियन्स इन्क्लुडिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणजे याचा अर्थ काय राईट टू फॉर्म असोसिएशन और युनियन इन्क्लुडिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीज. तर वरती आपण आर्टिकल 19(1)(b) आणि 1(c) मध्ये काय फरक आहे ते पण बघायचं. आता आपण वरती पण बघितलं ना की पीसफुली आपण काय करू शकतो असेंबल करू शकतो ह्यामध्ये पीसफुली असेंबल करू शकतो विदाउट आर्म्स असं पण म्हणलंय. मग पहिला डिफरन्स बघायचे हा दोन्ही मध्ये काय की आर्टिकल 19(1)(b) काय सांगते पीसफुली असेंबलचं सांगतोय पण आर्टिकल 19(1)(c) काय सांगतोय ह्यामध्ये राईट टू फॉर्म असोसिएशन युनियन कोऑपरेटिव्ह सोसायटीज सांगतोय. म्हणजे काय येणार ह्यामध्ये की आता फॉर एक्झाम्पल सिटीजनचा राईट काय ह्यामध्ये 1(b) मध्ये ह्यामध्ये
1B मध्ये राईट काय ह्यामध्ये सगळेजण मिळून काय करू शकतात, ह्यामध्ये एकत्र येऊ शकतात, ह्यामध्ये गॅदर टुगेदर म्हणजे टेम्पररीली गॅदर टुगेदर येणार ह्यामध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काहीतरी घटना झाली त्या बाबतीत आपण काय करणार, एकत्र येणार टेम्पररी. रोज चुकून आपण काय तेच करत बसतोय काय, टेम्पररी असतो तो. त्या दिवशी कॅन्डल मोर्चा काढला, संपला विषय. पण आर्टिकल 19(1)(c) काय सांगतोय की सिटीजन हॅव द राईट टू फॉर्म अ परमनंट ग्रुप ऑर ऑर्गनायझेशन. आपण परमनंटली एक ऑर्गनायझेशन तयार करू शकतो. कसा ऑर्गनायझेशन तयार करणार ह्यामध्ये, फॉर एक्झाम्पल आता काहीतरी चोरीचे प्रमाण वाढायलात किंवा फॉर एक्झाम्पल विमेन सेफ नाहीयेत आपल्या एरियामध्ये, मग आपण निर्भया पथक तयार केलं, निर्भया ऑर्गनायझेशन तयार केलं ह्यामध्ये. त्या टाईप मध्ये आपण काय करू शकतो, ऑर्गनायझेशन परमनंटली तयार करू शकतो. हे काय आपण असेंबल पीसफुली म्हणजे सगळेजण एकत्र यायचं पीसफुली आणि एकत्र येऊन आपण काय करायचं, काय आहे तो आपला मोर्चा करायचा, दुसऱ्या दिवशी आपल्या आपल्या घरी जायचं. पण आर्टिकल 19(1)(c) काय सांगतो, तुम्ही काय करा, परमनंटली ग्रुप तयार करू शकता, ऑर्गनायझेशन तयार करू शकता. आता ह्यामध्ये नेक्स्ट काय आहे की आर्टिकल 19(1)(c) काय सांगतोय ह्यामध्ये, आर्टिकल 19(1)(c) मध्ये राईट टू फॉर्म असोसिएशन, युनियन आणि इन्क्लुडिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीज. ह्यामध्ये सिटीजन्स कॅन फॉर्म पॉलिटिकल पार्टीज, ट्रेड युनियन्स, क्लब्स, असोसिएशन. आता ह्यामध्ये आपण बघतो की भरपूर प्रमाणात असोसिएशन असतात, ट्रेड युनियन्स असतात. ट्रेड युनियन म्हणजे काय असते की ज्या वेळेला जे वर्कर्स असतात फॅक्टरीमध्ये वगैरे वर्कर्स असतात, त्यांचे डिमांड वगैरे देण्यासाठी तुम्ही काय करता, ट्रेड युनियन. कुली मूवी बघितलाय का, कुली मूवी आहे, कुली मूवी मध्ये त्यामध्ये आहे. आता डी मध्ये काय ना, राईट टू मूव्ह फ्रीलीचा पॉइंट आहे. सिटीजन कॅन मूव्ह फ्रीली विद इन इंडिया. आता इंडियन सिटीजन जो आहे इंडियामध्ये कुठेही काय करू शकतो, फ्रीली मूव्ह करू शकतो. आता ह्यामध्ये काय रिस्ट्रिक्शन्स आहेत, ह्यामध्ये पब्लिक इंटरेस्ट, प्रोटेक्शन, शेड्यूल ट्राईब, सिक्युरिटी हा पॉइंट आहे. कारण शेड्यूल ट्राईब काय इन्क्लूड केलाय की त्यांचे कल्चर असतात त्यामध्ये. आता आपण इंडियामध्ये पण शेड्यूल ट्राईब आहेत, मग आपण त्या शेड्यूल ट्राईब मध्ये आता समजा की जंगलात राहणारे जे लोक असतात त्यांना शेड्यूल ट्राईब म्हणजे एक त्यांना स्पेशल कॅटेगरीमध्ये मानले जाते. आता कुठं पण मला फिरण्याचा अधिकार आहे म्हटल्यावर मी त्यांच्या कॅटेगरीमध्ये जाऊन त्यांना डिस्टर्ब वगैरे होणार ना तिथं, की त्यांचे काय एवढे हे नसते. मग मी कुठं पण मूव्ह फ्रीली थ्रू आउट द इंडिया म्हटलं तर मी इंडियामध्ये कुठे पण फिरू शकतो असं आहे. तर मी त्यांना जाऊन डिस्टर्ब करणार नाही, ह्यांना जाऊन डिस्टर्ब करायचं नाही किंवा पब्लिक इंटरेस्टला डिस्टर्ब होणार नाही. म्हणजे मला कुठं पण फ्रीली मूव्ह करायचा राईट आहे, म्हणजे मी जंगलात बिंगलात जाणार, जे महत्वाचे चंदन बिंदन आहेत ते गोळा करणार, असलं काय करायचं नाही. इंटिग्रिटी, प्रोटेक्शन ऑफ शेड्यूल ट्राईब, सिक्युरिटीला हार्मफुल असेल असं. म्हणजे ट्रॅव्हलिंग एनिवेअर इन इंडिया विदाउट, ह्यामध्ये काय करू शकतो, रिस्ट्रिक्शन. ट्रॅव्हलिंग एनिवेअर इन इंडिया विदाउट रिस्ट्रिक्शन, पण हे रिजनेबल रिस्ट्रिक्शन असणार आहेत त्यामध्ये. त्याच्यानंतर ई मध्ये काय सांगितलं, तर राईट टू रिसाइड अँड सेटल एनिवेअर. तुम्ही काय करू शकता, राईट टू रिसाइड पूर्ण इंडियामध्ये कुठं पण काय करू शकता, रिसाइड करू शकतो, आउटसाइड इंडिया नाहीये. आणि सेटल पण होऊ शकतो आपण तिथं. सिटीजन कॅन लिव्ह अँड सेटल इन एनी पार्ट ऑफ इंडिया. ते महाराष्ट्र असू दे, कर्नाटक असू दे, बिहार असू दे, MP असू दे, तुम्ही कुठं पण जावा, कुठं पण राहा, काय प्रॉब्लेम नाही, सेटल व्हा. रेस्ट्रिक्शन काय असणार आहेत, पब्लिक इंटरेस्ट, प्रोटेक्शन ऑफ शेड्यूल ट्राईब दोन आले. कारण आपण जिथे जिथं रिसाइड किंवा जाण्याचा भाग येते ना, तिथल्या लोकांना, आता फॉर एक्झाम्पल बघा की आपण एका सोसायटीमध्ये राहतो, आपले कल्चर वेगळे आहेत. म्हणजे आपण आता एक्झाम्पल म्हणून सांगते, फक्त एक्झाम्पल. आता फॉर एक्झाम्पल पूर्ण जी कॅटेगरी आहे ना ह्यामध्ये, पूर्ण कॅटेगरी जे पूर्ण आता ब्राह्मण समाज आहे किंवा फॉर एक्झाम्पल, फक्त एक्झाम्पल मध्ये की कुठला तरी असा समाज आहे की नॉनव्हेज वगैरे खात नाही, असा समाज आहे. मग आपण काय केलं ह्यामध्ये की नॉनव्हेज वगैरे खात नाही एखादा ए हा व्यक्ती आला आणि ए हा व्यक्ती काय केला की ह्या समाजात इथं म्हणजे ह्या सोसायटीमध्ये राहायला आला, तो राहिला पण, आणि त्यानं काय केलं, त्याचं एक दुकान काढलं, ह्यामध्ये काहीतरी नॉनव्हेजचं दुकान काढलं. तर बाकीच्या लोकांना ह्यामध्ये डिस्टर्ब होणार ना. ते काय मोरालिटीच्या अगेन्स्ट नाहीये नॉनव्हेज विकणं किंवा जी गोष्ट आहे ती गोष्ट असं रॉंग नाहीये ती गोष्ट. पण ज्या ठिकाणी तो करतोय तो काय डिस्टर्ब करतोय त्या प्रॉपर सोसायटीला, म्हणजे पब्लिक ऑर्डर काय करतोय, डिस्टर्ब करतोय. म्हणजे त्या पूर्ण सोसायटीमध्ये कोणीही नॉनव्हेज खात नाही त्या पूर्ण सोसायटीमध्ये, आणि तिथं त्यानं काय काढलं, नॉनव्हेजचं दुकान काढलं. मग हे पब्लिक ऑर्डरला काय झालं, पब्लिक ऑर्डर ह्यामध्ये काय झालं, हार्मफुल व्हायला लागलं, पब्लिक ऑर्डर डिस्टर्ब व्हायला लागली ह्यामध्ये. आर्टिकल 19(1)(f) राईट टू एक्वायर, होल्ड अँड डिस्पोज प्रॉपर्टी, हे ओमिट झाले, हे काय आपल्याला करायचं नाहीये, ओमिट केलं हे नाहीये आपल्याला राईट. ओरिजिनली गॅरंटेड टू प्रॉपर्टी नाव
आर्टिकल 300A मध्ये लिगल राईट आहे, फंडामेंटल राईट कॅन्सल झालाय आपला आता. हे राईट टू प्रॉपर्टी होल्ड करायचा फंडामेंटल राईट नाहीये. एका नाही लक्षात ठेवला तरी चालते, ओमिटेड आहे. आता लास्ट जो आर्टिकल आहे 19 मधला तो आहे आर्टिकल 19(1)(g). हा काय सांगतोय की राईट टू प्रॅक्टिस प्रोफेशन, ऑक्युपेशन, ट्रेड और बिझनेस. आता ह्यामध्ये काय येणार आहे, राईट टू प्रॅक्टिस प्रोफेशन, ऑक्युपेशन, ट्रेड, बिझनेस. याचा अर्थ काय झाला की सिटीजन कॅन चूज प्रॅक्टिस एनी प्रोफेशन. आता मी काय केलं, लहानपणापासून मला काय करायचंय, मला आता ऍडव्होकेट व्हायचंय तर मी ऍडव्होकेट होऊ शकते. नाही मला डॉक्टर व्हायचंय, डॉक्टर होऊ शकते. माझं प्रोफेशन कुठं मला प्रॅक्टिस करायचंय ते मी चूज करणार, बाकी स्टेट चूज करणार की एनी अदर पर्सन चूज. पॅरेंट्सचा भाग वेगळा आहे. तर पॅरेंट्स जे सांगतील ते आपण करतो, तो आपली इच्छा असते, तो भाग वेगळा. तर सिटीजन कॅन चूज प्रॅक्टिस एनी प्रोफेशन. आपल्याला ज्या प्रोफेशन मध्ये पाहिजे, इंजिनियर, परत डॉक्टर, ऍडव्होकेट, ह्या सगळ्या प्रोफेशन मध्ये आपण काय करू शकतो, आपण प्रॅक्टिस करू शकतो, बिझनेस करू शकतो. पण रेस्ट्रिक्शन परत सेम, पब्लिक इंटरेस्ट असायला पाहिजे, क्वालिफिकेशन तेवढे असायला पाहिजेत. मी ऍडव्होकेट म्हणून वर्क करतो पण माझे क्वालिफिकेशन नाही आहेत. नॅशनलायझेशन पाहिजे, मोरॅलिटी पाहिजे. म्हणजे नॅशनलायझेशन म्हणजे काय, असे काहीतरी प्रोफेशन करायला ते इंडियामध्ये नाही देता येते, त्याचं काही क्वालिफिकेशन पण नाही. मोरॅलिटी पाहिजे. आता एक्सपांडेड फर्स्ट अमेंडमेंट जो आहे 1951चा फर्स्ट अमेंडमेंट झाला, आर्टिकल 1916 मध्ये हे एक्सपांड केले फर्स्ट अमेंडमेंट नंतर. आता रनिंग प्रायव्हेट बिझनेस, प्रॅक्टिसिंग एज अन डॉक्टर, लॉयर विथ प्रॉपर क्वालिफिकेशन, हे महत्वाचं आहे. एक्झाम्पल मध्ये लिहू शकता, पण प्रॉपर क्वालिफिकेशन पाहिजे ह्यामध्ये. त्याच्यानंतर एक केस लॉ आहे ह्यामध्ये, ते बघूया एक मिनिट. विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान 1997 ची केस आहे. तर ह्या केसमध्ये काय झालं की एक सोशल वर्कर होती ह्यामध्ये, भवरी देवी म्हणून, बनवारी देवी म्हणून होती, भवरी देवी पण म्हणतात, बनवारी देवी म्हणून होती. ती काय करायची की वर्किंग अंडर द राजस्थान गव्हर्नमेंट प्रोग्राम टू स्टॉप अ चाइल्ड मॅरेज. ती काय करायची की एक चाइल्ड मॅरेजच्या अगेन्स्ट जे चाइल्ड मॅरेज करायचे त्यांच्या अगेन्स्ट काय करायचे की कंप्लेंट फाईल करायचं किंवा स्टॉप चाइल्ड मॅरेज स्टॉप करण्यासाठी तिथे एक सोशल वर्कर होती ती. while performing her official duties she was sexually assaulted. ज्यावेळेला ती मुद्दामून मुद्दामून काय झालं त्यामध्ये, ती हे वर्क करत असताना काय झालं की ह्यामध्ये सेक्शुअली असॉल्ट झाला. ऍट दॅट टाइम इंडिया हॅड नो स्पेसिफिक लॉ टू प्रिव्हेंट सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट दी वर्क प्लेस. म्हणजे हा सोशल वर्कर जरी असेल, ती ज्यावेळेला वर्क करताना तिचा काय झालं, यामध्ये सेक्शुअली ह्यामध्ये असॉल्ट झाला. मग त्यावेळेस जो होता त्यावेळेस कोणताही लॉ नव्हता की रिलेटेड टू सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑन दी वर्क प्लेस. म्हणजे वर्क प्लेसच्या वर काय जो काय सेक्शुअल हॅरॅसमेंट होईल त्याबद्दल काही यामध्ये काय नव्हतं, प्रोव्हिजनच नव्हतं त्या रिलेटेड. मग आता विमेन्स ऑर्गनायझेशन, विमेन्सची जी ऑर्गनायझेशन होती त्यांनी काय केले, PIL पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल केली यामध्ये. मग त्यामध्ये इश्यू काय, वेदर दी सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट द वर्क प्लेस व्हायोलेट्स द फंडामेंटल राईट्स ऑफ विमेन. कारण आपण इथं म्हणले ना, राईट टू प्रॅक्टिस प्रोफेशन, ऑक्युपेशन, ट्रेड, बिझनेस. पण इथं हे आपण करू शकतो, पण ह्यामध्ये आपण सेफ आहे का, ह्यामध्ये सेफ आहे का, ह्यासाठी हा केस आला. मग ह्यामध्ये काय सांगितलं की आर्टिकल 14 जजमेंट काय आला, आर्टिकल 14 राईट टू इक्वॅलिटी, आर्टिकल 15 नो डिस्क्रिमिनेशन ऑन दी बेसिस ऑफ जेंडरवर बेसिसवर आपण डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही. आर्टिकल 19(1)(g) जो आहे ह्यामध्ये फ्रीडम टू प्रॅक्टिस एनी प्रोफेशन ऑर कॅरी ऑन एनी ऑक्युपेशन पण येणार आहे ह्यामध्ये. म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचं ऑक्युपेशन आपण कॅरी ऑन करू शकतो, प्रोफेस करू शकतो. आर्टिकल 21 आहे राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी इन्क्लुडिंग डिग्निटी. डिग्निटी म्हणजे आपल्याला आपल्या मनाप्रमाणे करायला यायला पाहिजे. म्हणजे डिग्निटी म्हणजे डिसेन्सी टाईप मध्ये आपण डिग्निटी असायला पाहिजे त्यामध्ये. मग आर्टिकल 19(1)(g) मध्ये काय आला, हा जो आपण म्हणालोय ना, हा तर सेक्शुअल असॉल्टशी रिलेटेड आहे, हॅरॅसमेंटशी रिलेटेड आहे. मग आर्टिकल 1(g) मध्ये काय आला, कारण आर्टिकल 19(1)(g) gives every citizen right to practice, profess or carry on any occupation. पहिला तुम्ही ऑक्युपेशन, तुम्ही बिझनेसच केला नाही तर हा सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑन ऍट दी वर्क प्लेस कसं होणार ना, वर्क प्लेसवर झालेल्याशी रिलेटेड आहे. इफ women is sexually harassed at her workplace, she cannot work freely, safely and with dignity. ती जर वर्क प्लेस वरती जर सेफ नसेल तर ती वर्क कसं करणार त्या बेसिसवर.
म्हणून हा ऍक्ट ह्यामध्ये काय केलं, ह्यामध्ये स्पेशल ग्राउंड बनवले गेले ह्या केस नंतर, विशाखाच्या केस नंतर. तर लक्षात ठेवताना कसं ठेवायचं, ह्यामध्ये सगळ्यात पहिला आर्टिकल 19(1)(a) आहे. आर्टिकल 19(1)(a) मध्ये फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन ह्यामध्ये काय घ्यायचं, रिझनेबल रिस्ट्रिक्शन कुठं, ह्यामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन दिले आपल्याला, पण रिझनेबल रिस्ट्रिक्शन कुठे दिल्यात, कंडिशन कोणकोणते आहेत ते आर्टिकल 19 क्लॉज 2 मध्ये दिल्यात. आता लक्षात पुढे कसं ठेवायचं, ह्यामध्ये हे पहिला झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय आहे, आर्टिकल 19(1)(b), आर्टिकल 19(1)(b). मग ह्यामध्ये काय आहे, आर्टिकल 19(1)(b) मध्ये 1b मध्ये राईट टू असेंबल पीसफुली, असेंबल पीसफुली विदाउट आर्म आहे, विदाउट आर्म हा दिलाय. मग ह्यामध्ये काय येणार, रिस्ट्रिक्शन्स कुठे आहेत, 3 मध्ये रिस्ट्रिक्शन्स दिल्यात. हे झालं. त्याच्यानंतर आर्टिकल 19(1)(c), आर्टिकल 19(1)(c). मग ह्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स कशात येणार आहेत, 19 क्लॉज 4 मध्ये येणार आहे. 4 मध्ये आपण 1c मध्ये काय बघितलं की फॉर्म असोसिएशन युनियन, फॉर्म असोसिएशन किंवा युनियन तयार करू शकतो आपण. त्याच्यानंतर 19(1)(c)(d) येणार, ह्यामध्ये डी मध्ये काय येणार, 19(d) मध्ये पण 19(4) आहे, रिस्ट्रिक्शन जे दोघांना एकच आहे ह्यामध्ये. त्याच्यानंतर काय आहे नेक्स्ट, इथं 5 मध्ये येणार, whereas freely move throughout the India. त्याच्यानंतर 19(1)(e), 1e मध्ये काय येणार आहे, आता 1e ला काही अजून म्हणजे 19(1)(e) ला दिलंच नाही ह्यामध्ये, म्हणजे 5 मध्येच इन्क्लूड करायचं. मग 19(1)(e) काय बघितलं आपण, राईट टू रिसाइड अँड सेटल एनिवेअर, सेटल करू शकतो, इथं काय दिलेलं नाही. 19(1)(f), एफ काय आहे, रिपील आहे, नाही येत आहे, ओमिट झालेला आहे. त्याच्यानंतर लास्ट काय आहे, 19(1)(g) आहे. जी मध्ये काय आहे, जी मध्ये राईट टू प्रॅक्टिस प्रोफेशन बघितलं, प्रोफेशन बघितलं. मग रिस्ट्रिक्शन कुठे येणार, 19 क्लॉज 6 मध्ये येणार. आता आर्टिकल 20, आता ह्यामध्ये काय की प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कॉन्व्हिक्शनचा पार्ट आहे. म्हणजे हा जो पॉइंट आहे हा पण इम्पॉर्टंट आहे, कारण ह्यामध्ये काय सांगितले की आर्टिकल 20 मध्ये प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कॉन्व्हिक्शन फॉर ऑफेन्सेस, म्हणजे ह्यामध्ये काय काय सांगितले, पहिले हिस्ट्री बघूया की काय व्हायचं ह्यामध्ये, की का ह्यामध्ये हा ऍक्ट जो आहे ह्यामध्ये आर्टिकल इन्क्लूड केला, आणि इच अँड एव्हरी पॉइंट बघायचे ह्यामध्ये. सगळ्यात पहिला काय सांगितलं की ह्यामध्ये ऍक्ट का इन्क्लूड केला, हा आर्टिकल का इन्क्लूड केला, कारण आधी काय व्हायचं ना की जे नॉर्मल पीपल आहेत, म्हणजे नॉर्मल म्हणजे एव्हरी इंडिव्हिज्युअल जे आहेत, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन व्हायच्या आधी स्पेशली ब्रिटिश रूल मध्ये क्रिमिनल लॉज वर समटाइम्स आर्बिट्रली यूज करायचे. आपण बघतो ना झाशीची राणी वगैरे, ब्रिटिश कसं त्यामध्ये मारायची कॉमन पीपलना वगैरे, तसं व्हायचं, आणि आर्बिट्रली त्यांनी अरेस्ट वगैरे करायचं, लोकांना उगाच अरेस्ट करायचं त्यामध्ये. मग आर्टिकल 20 त्यामुळे ऍड केलं गेलं. मग आर्टिकल 20 मध्ये 3 क्लॉजेस आहेत. सगळ्यात पहिला क्लॉज, तर आर्टिकल 20 क्लॉज 1 मध्ये काय होतं, आर्टिकल 20 क्लॉज 1 मध्ये प्रोटेक्शन अगेन्स्ट एक्सपोस्ट फॅक्टो लॉ, सगळ्यात पहिलं लिहून घ्यायचं, प्रोटेक्शन अगेन्स्ट एक्सपोस्ट फॅक्टो लॉ. नेक्स्ट काय 20 क्लॉज 2, तर ह्यामध्ये काय सांगितलं, प्रोटेक्शन अगेन्स्ट डबल जिओ पार्टी, सेम फक्त
डबल जिओ पार्टी येणार ह्यामध्ये. थर्ड काय आहे यामध्ये? प्रोटेक्शन अगेन्स्ट सेल्फ इन्क्रिमिनेशन. हे आधी लिहायचं एक्झाम मध्ये सुद्धा, तिन्ही असं टायटल लिहायचं. आता एकाने एक बघूया. फर्स्ट टायटल इथं आहे. ह्यामध्ये काय सांगितलंय? पहिला एक्सपोस्ट फॅक्टो लॉ सांगितलाय. म्हणजे काय? प्रोटेक्शन अगेन्स्ट रेट्रोस्पेक्टिव्ह पनिशमेंट, म्हणजे एक्सपोस्ट फॅक्टो लॉ म्हणतात. आता 2010 आहे, 2026 आहे. 2010 ला एकानं काय, ए हा व्यक्तीनं काय केलं तर थेफ्ट कमिट केला होता. एक्झाम्पल आहे हे, असा काही लॉ नाही, एक्झाम्पल आहे फक्त. थेफ्ट कमिट केला 2010 ला ए या व्यक्तीनं. पण त्यावेळेस असं थेफ्ट हा काय क्राईम असं कन्सिडर करत नव्हते त्यावेळेस. 2026 ला काय झालं की थेफ्टचे प्रमाण लयच वाढले. मग थेफ्ट हा काय केलं? थेफ्ट हा कन्सेप्ट इंट्रोड्यूस केले आणि लॉज तयार केले. लाईक स्नॅचिंग. स्नॅचिंग आता नवीन आलंय तसं, तिथं पण स्नॅचिंग येणार. आधी नव्हतं, आता आलाय स्नॅचिंगचा प्रकार. चेन वगैरे गळ्यातनं वडून वगैरे घेऊन जाणे, तो प्रकार आलाय आता. मग 2010 ला ह्यामध्ये हा ए न क्राईम कमिट केलाय. ए न क्राईम कमिट केलाय 2010 ला. मग आला लॉ 2026 ला, तर ए वर हे ऍप्लिकेबल होणार का लॉ? आता ह्यामध्ये काय सांगितलं? नो वन कॅन बी कॉन्विक्टेड फॉर अन ऍक्ट विच वॉज नॉट अन ऑफेन्स when committed. Also, no higher penalty can be imposed than what existed at the time of the offense. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तेच. म्हणजे काय म्हटलं मी यामध्ये? नो वन कॅन बी कॉन्विक्टेड फॉर अन ऍक्ट विच वॉज नॉट अन ऑफेन्स वेन कमिटेड. म्हणजे ज्यावेळेला कमिट केला त्यावेळेस ते ऑफेन्स म्हणून नव्हतं. आपण 2010 ला बघितलं की त्यावेळेस ते ऑफेन्स नव्हतं. Also, no higher penalty can be imposed than what existed at the time. म्हणजे आता काय 2010 ला जरी थेफ्ट असेल, म्हणजे थेफ्टची कन्सेप्ट असेल, तर त्यावेळेस फक्त 10,000 पनिशमेंट होते, म्हणजे 10,000 फाईन होतं. आता झाल्या 1,00,000 असं, म्हणजे एक्झाम्पल आहे. 1,00,000 नाहीये, बट 1,00,000 झाले. तर मग त्यावेळेला 10,000 होत्या ना, तर 10,000च त्याला काय करायचं? पनिशमेंटला द्यायचं, म्हणजे फाईनला द्यायचं. नॉट 1,00,000 रुपीज, 1,00,000 रुपये येणार नाही. हा फक्त हा लॉ सांगतो की तुम्ही एक्स्ट्रा नाही द्यायचं. त्यावेळेला ऑफेन्स, आता फॉर एक्झाम्पल काय, हा जो थेफ्ट कमिट केलाय 2010 ला कमिट केलाय, पण 2010 ला कमिट केलाय म्हणल्यावर काय एका दिवसात डिसिजन होते काय? त्याचं डिसिजन होऊपर्यंत, सगळे एव्हिडन्स गोळा करूपर्यंत, सगळं होऊपर्यंत 2026 आलं. त्यामध्ये 2026 मध्ये काय होतं पनिशमेंट? 2026 ला 6 वर्ष पनिशमेंट आणि 1,00,000 रुपये असं सांगितले. तर तो पनिशमेंट ऍप्लिकेबल होणार नाहीये त्यामध्ये. आयपीसी ऍप्लिकेबल होणार. 2010 ला जो पनिशमेंट होता तोच ऍप्लिकेबल होणार आहे, जर तो अक्युज्ड जो आहे ह्यामध्ये त्याचं जे गिल्ट आहे तर ह्यामध्ये काय झालं, प्रूफ झालं तर. आर्टिकल 20 क्लॉज 2 मध्ये काय सांगितलं? डबल डीजे वर लक्षात ठेवायचं. डबल जिओ पार्टी, डीजे वाजवायचं नाही असं लक्षात ठेवायचं. का? आता बघा ह्यामध्ये नो वन कॅन बी प्रोसिक्युटेड अँड पनिश्ड फॉर द सेम ऑफेन्स मोर दॅन वन्स. खूप महत्वाचं आहे. सेम प्रोव्हिजन कसं येणार आहे? सीपीसी मध्ये पण येणार आहे. सीपीसी मध्ये ह्याला आपण काय म्हणतो? रेस ज्युडिकाटा. म्हणजे तुम्हाला आता काय नाही, म्हणजे नसेल तरी पण लक्षात ठेवायचं, कारण प्रोव्हिजन खूप महत्वाचे आहेत. रेस ज्युडिकाटा म्हणजे सेम, जवळपास सेम आहे म्हणून सांगते, म्हणजे लक्षात राहते. आता डबल जिओपार्डी, रेस ज्युडिकाटा जवळपास सेम आहे. हे क्रिमिनल मध्ये येणार, हे सिव्हिल मध्ये येणार. म्हणजे जमिनीचे केसेस वगैरे असतात त्यामध्ये येणार, हे क्रिमिनल मध्ये येणार. तर काय सांगतोय हा डबल जिओपार्डी? सगळ्यात पहिला डबल जिओपार्डी का आला? कारण कॉन्स्टिट्यूशन व्हायच्या आधी जो पर्सन आहे, जर त्यानं क्राईम केला, पनिशमेंट झाली, त्यावेळेस काय कुड अगेन प्रोसिक्युटेड फॉर द सेम ऑफेन्स. म्हणजे त्याला काय व्हायचं की त्याच ऑफेन्स साठी, आता फॉर एक्झाम्पल ह्यामध्ये ए न काय केलाय? ए न काय केलाय ह्यावेळेस? थेफ्ट केलाय. आता थेफ्ट घेतलंय तर थेफ्टच घेऊ आपण. ए न काय केलाय? थेफ्ट केलाय. कॉन्स्टिट्यूशन व्हायच्या आधी थेफ्ट केलाय. आता त्याने थेफ्ट केलाय तर त्यावेळेस काय करायचं की आणि थोड्या दिवसांनी त्याला पनिशमेंट मिळायची. म्हणजे दिस वॉज कन्सिडर अनफेअर, ऑप्रेसिव्ह अँड अगेन्स्ट द प्रिन्सिपल ऑफ जस्टिस.
म्हणजे काय होतं, कॉन्स्टिट्यूशन मेकर्स वॉन्टेड टू प्रोटेक्ट द पीपल फ्रॉम रिपीटेड क्रिमिनल प्रोसिक्युशन. तर ह्यामध्ये काय की सिम्पल एवढंच आहे ह्यामध्ये. आता फॉर एक्झाम्पल ए न काय केलंय, एकदा क्राईम केलाय ना त्याला एकदाच पनिशमेंट द्यायची, 2 वेळा नाही द्यायची, एकदाच. म्हणजे आता ह्यामध्ये आर्टिकल 20 clause 2 दी प्रिन्सिपल दिलाय यामध्ये की पर्सन शुड नॉट बी पनिश्ड टॉईस फॉर द सेम ऑफेन्स. हे लिहून ठेवा. यामध्ये काय हेल्प केलंय, द पर्सन should not be punished twice for the same offense. हे टायटल विसरायचंच नाही ह्यामध्ये, हे कंपल्सरी यायलाच पाहिजे. ऑफिस नाही, ऑफेन्स आहे. हे टायटल कंपल्सरी यायला पाहिजे आन्सर मध्ये. दोनदा वाजवायचं नाही, डीजे दोनदा वाजवायचं नाही असं लक्षात ठेवलं तरी चालते. तर ह्यामध्ये काय सांगितलंय, डबल जिओपार्डी म्हणजे काय, डबल म्हणजे 2 टाइम्स. जिओपार्डी म्हणजे डेंजर ऑफ पनिशमेंट. म्हणजे डबल जिओपार्डी मीन्स अ पर्सन कॅन नॉट बी प्रोसिक्युटेड अँड पनिश ट्वाइस फॉर द सेम ऑफेन्सेस. त्यामध्ये काय सांगितलंय की 3 कंडिशन्स आहेत ह्यामध्ये. कोणकोणते कंडिशन्स आहेत, 3 कंडिशन दिल्यात ह्यामध्ये. ह्या डबल जिओपार्डीच्या आर्टिकल 2 क्लॉज मध्ये दिलंय. पहिला, द पर्सन मस्ट हॅव बीन प्रोसिक्युटेड बिफोर अ कॉम्पिटंट क्रिमिनल कोर्ट. म्हणजे जो आपण केस दाखल केलाय, ए न थेफ्ट केलाय, बी चे काहीतरी बीचे पैसे वगैरे थेफ्ट केलाय आणि सापडला, प्रोसिक्यूट ह्याला कॉम्पिटंट कोर्ट. कॉम्पिटंट कोर्ट म्हणजे काय असते, प्रॉपर कोर्ट असते, त्याला ज्युरिस्डिक्शन असते. तर फॉर एक्झाम्पल केस घडला यामध्ये कोल्हापूरमध्ये घडला केस. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा व्यक्ती जो आहे, थेफ्ट केलेला व्यक्ती ए जो आहे तो कुठला आहे, कोल्हापूर मधला. बी जो आहे पुणे मधला आहे. बी काय करत होता की ट्रेन मधून चाललेला, तर बी ट्रेन मधनं चाललेला, ए पण ट्रेन मधूनच चाललेला आणि ए ना कोल्हापूर पासून पुणेला चाललेला हा बी. मग जात असताना कनी ए न काय केला, थेफ्ट कमिट केला कोल्हापूर ते पुणे ट्रेन मध्ये. आता ज्युरिस्डिक्शन कुठं असणार आहे, कोणत्या कोर्टमध्ये केस दाखल करणार आहे, ए पासून बी म्हणजे कोल्हापूर ते पुणे. आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही की चोरी कुठे झाल्या. जर एक्झॅक्ट माहित असेल चोरी, म्हणजे मी उतरलो होतो कुठल्या स्टेशनवर, मध्ये काहीतरी कोल्हापूर सांगली स्टेशन, सांगलीमध्ये उतरलो. मी सांगलीमध्ये काय झालं की सांगलीमध्ये थांबलेली गाडी आणि मी पाण्याची बॉटल आणायला गेलो आणि तिथं चोरी झाली. मग मी सांगली कोर्टात दाखल करणार. इथं माहित आहे ना मला एक्झॅक्ट तिथं चोरी कोणत्या ठिकाणाला झाली, तर मी सांगलीमध्ये करू शकतो किंवा मी जिथं राहतो तिथं करू शकतो. कॉज ऑफ ऍक्शन अराईज कुठं झालाय तिथं करू शकतो. पण मला माहितच नाहीये की चोरी कुठे झाल्या, मग मी काय करणार, कोल्हापूर पासून पुणेपर्यंत जेवढे कोर्ट आहेत तेवढ्या सगळ्या कोर्टात मला काय करू शकता येते, थेफ्टची केस मला चालवायला येते कोणत्याही कोर्टात. कारण मला एक्झॅक्ट जो आहे प्लेस ऑफ कॉज ऑफ ऍक्शन मला माहित नाहीये, त्यामध्ये कुठं पण घडलं असू शकते यामध्ये. सो मी कोल्हापूर ते पुणे ह्या कोणत्या पण इथपर्यंत मधले जे जे कोर्ट आहेत त्या सगळ्या कोर्टात मला ज्युरिस्डिक्शन असणार आहे यामध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो, कॉम्पिटंट कोर्ट. म्हणजे ज्युरिस्डिक्शन असल्याशिवाय कोणत्याही कोर्टात आपल्याला केस दाखल करता येत नाही. फर्स्ट वी हॅव टू ज्युरिस्डिक्शन, पहिला ज्युरिस्डिक्शन असायला पाहिजे, देन वी अप्लाय फॉर दी केस. म्हणजे आपण त्यामध्ये ऍप्लिकेशन करू शकतो केससाठी. सो द पर्सन शुड नॉट बी पनिश्ड ट्वाइस फॉर दी सेम ऑफेन्स. फर्स्ट कंडिशन आहे कॉम्पिटंट कोर्ट, फर्स्ट कंडिशन कॉम्पिटंट कोर्ट. काय सांगितलंय नेक्स्ट जो आहे पॉइंट, द पर्सन मस्ट हॅव बीन पनिश्ड. म्हणजे ऑलरेडी एका कॉम्पिटंट कोर्टमध्ये तो गेलाय, त्याची प्रोसिडिंग सगळी झालीये, जे काय एव्हिडन्स आहेत ते घेतल्यात आणि ऑलरेडी तो पर्सनला काय झालाय, पनिशमेंट झालेलं आहे. त्या प्रोसिजर थ्रू पनिश्ड झालेला आहे तो, म्हणजे पनिशमेंट झाली आहे त्याला. त्याच्यानंतर काय, आपण जी एक्झाम्पल घेतलेली तीच कंटिन्यू करायची. ए न बी चा पर्स चोरी केला, त्यामध्ये 10 लाख रुपये होते. कोल्हापूर ते पुणे च्या दरम्यान काय केला, चोरी केला.
बी न काय केलं, 10 लाख रुपये गेले म्हणून काय केलं, एक पुणेमध्ये त्यानं काय केला, केस दाखल केला. पुण्यामध्ये प्रोसिडिंग चालू झाली, प्रोसिडिंग संपली, झालं सगळं. आणि ए ला काय झालं, पनिशमेंट झाली. ए ला पनिशमेंट झाली. त्याचं जे 10 लाख रुपये होते ते बी ला दिलं, काढून त्याला काय झालं, दिलं. आणि जेवढा आता केसच्या प्रोसिडिंग मध्ये त्याचा वेस्ट गेलाय, टाइम वेस्ट झालाय, परत जेवढे त्याची प्रोसिजर झाली, जेवढे त्याचा खर्च झाला, सगळं ते पण 10 लाख तिथं 11 लाख रुपये काय केले, बी ला देण्यात आले. यामध्ये सगळी प्रोसिजर झाली, ए ला पनिशमेंट झालं 4-5 वर्ष. आता परत काय केला बी न, की परत केस दाखल केला कोल्हापूरला. या असं ए न चोरी केलाय. ऑलरेडी ही केस संपली आहे पुणेमध्ये. परत ही केस संपल्यानंतर, ए ला पनिशमेंट झाल्यानंतर सुद्धा बी न काय केला, ए मध्ये बी न काय केला, कोल्हापूरमध्ये केस दाखल केला. आता ए आला, ऑर्डर मिळते ना, आता ए आला आणि म्हणते हे बघा ऑर्डर, की ऑलरेडी मला पनिशमेंट मिळालेली आहे, ऑलरेडी मी याला 10-11 लाख रुपये दिलेले आहेत, माझं जे गिल्ट आहे ते प्रूव्ह झाले आणि मी ऑलरेडी पनिशमेंट घेतलेली आहे. डबल जीओपार्डी आर्टिकल 20 क्लॉज 2 मध्ये डबल जीओपार्डीचा काय आहे, प्रोव्हिजन आहे यामध्ये. तो ह्यामध्ये काय, ऑलरेडी पनिश्ड आपण घेतले ना, ऑलरेडी पनिशमेंट झालेली. लास्ट पॉइंट काय ना, द सेकंड केस मस्ट बी फॉर द सेम ऑफेन्स. सेकंड केस मस्ट बी फॉर सेम ऑफेन्स. ऑफेन्स सेम असायला पाहिजे. ह्यानं काय केला, की ह्यानं 11 लाख रुपये ह्याला मिळाले म्हणून बी न काय केला, परत एच्या घरी गेला आणि काय केला, एला मारला, म्हणजे हाणामुक्या केला. आणि मग आता बी गेला आणि पुणे कोर्टात केस दाखल केली. तर चालते, आता केस वेगळी झाली ना, आता केस दुसरी आहे. हाणामारी केलाय त्यानं केस, ती केस दुसरी आहे. तेच केस ज्यावेळेस जे घडलंय तेच परत येऊन त्यानं चोरी केला असेल. ही केस कधी झाली होती, 1/7/2025 ला झाली ही केस, असं लक्षात ठेवा. आणि ही केस येऊन परत एकदा चोरी केला, ही केस झाली 1/8/2026 ला झाली. तर ह्या केससाठी दुसरी केस फाईल करू शकतो. ह्याला आपण डबल जीओपार्डी म्हणूया. हीच केस आहे, सेम कॉज ऑफ ऍक्शन, सेम सगळं झालंय, त्यासाठी 2-2 वेळा केस फाईल करायची नाही.